हॅलो फूडीज, मी सिद्धाली. वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत आहात आणि असेच मस्त मजेत राहा. तुम्हाला माहिती आहे, मला नवीन नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करायला, तिथलं फूड ट्राय करायला खरंच खूप आवडतं. तर आज मी अशाच एका कॅफेमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला सुद्धा घेऊन जाणार आहे. तर आज आपण जाणार आहोत पुण्यामध्ये नवीनच सुरू झालेल्या बैठक कॅफेला. तिथलं फूड कसं आहे, तिथलं अँबियन्स कसं आहे, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कधी ना कधी बिझी लाईफमधून एक छोटासा ब्रेक घ्यावासा वाटतो. अशी जागा हवी असते जिथे टाईम जरा स्लो होतो आणि कन्व्हर्सेशन स्पेशल वाटतात आणि प्रत्येक सिपसोबत मूडसुद्धा फ्रेश होतो. दॅट्स एक्झॅक्टली वॉट बैठक कॅफे इज ऑल अबाउट. वेलकम टू द बैठक कॅफे, अ प्लेस वेअर एव्हरी कॉर्नर फील्स वॉर्म, कोझी अँड फुल ऑफ पॉझिटिव्ह वाईब्स. तुम्ही कॉफी लवर असाल, चहा लवर असाल किंवा फक्त तुम्हाला तुमच्या फ्रेंड्ससोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा असेल, देन दिस प्लेस हॅज एव्हरीथिंग यू नीड. कॅफेमध्ये एंट्री केल्यावर समोरच अगदी सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते यांची आउटडोअर सेटिंग. तर ही आहे आउटडोअर सेटिंग, जी खूप छान प्रकारे डेकोरेट केली आहे आणि स्पेशियससुद्धा आहे. तर जी आउटडोअर सेटिंग आहे ना, तिथे सेल्फ सर्व्हिस आहे. आता आपण बघूया यांची इनडोअर सेटिंग कशी आहे. या कॅफेचा प्रत्येक कोपरा त्यांनी विचार करून बनवला आहे. 4 भिंतीत कोकण दाखवण्याचा यांचा जो कन्सेप्ट आहे तो खरंच भाव खाऊन जातो. गणपतीची माटी, कोकणात बत्त्यांची जत्रा फेमस आहे, त्यामधील बत्ती म्हणजेच लॅम्प. त्यानंतर कोकणातील जी प्रसिद्ध लोककला आहे दशावतार, त्यामधील पडद्यावरील गणपतीचा मुखवटा, जुना वाडा आणि बरेच काही. हे सर्व पाहून खूपच अस्थेटिक वाईब येते. आणि या कॅफेमध्ये अजून एक सुंदर अशी वॉल आहे, जी मी या व्हिडिओमध्ये दाखवली नाही आहे. जेव्हा तुम्ही या कॅफेला व्हिजिट कराल तेव्हा तुम्ही ही वॉल नक्की बघा आणि मला कमेंट करून सुद्धा सांगा. ब्युटिफुल इंटिरियर्स, कम्फर्टेबल सिटिंग, अ काम ॲटमॉस्फिअर, एव्हरीथिंग इज डिझाईन टू मेक यू फील ॲट होम. सकाळची फ्रेश कॉफी असो किंवा संध्याकाळची कटिंग चहा, एव्हरी सिप हिअर फील्स कम्फर्टिंग. आणि फक्त बेवरेजेस नाही हा, फ्रेशली मेड सँडविचेस, चीझी पिझ्झाज, नाचोज, फ्राईज असे वेगवेगळे स्नॅक्ससुद्धा मिळतात. आम्ही इथे काय काय ऑर्डर केलेलं ते बघूया. सर्वात आधी आम्ही ऑर्डर केलं आमचं फेवरेट हॉट चॉकलेट. त्यानंतर ऑर्डर केला डबल चीज पिझ्झा. हा पिझ्झा खरंच खूप छान होता. याचा जो बेस आहे ना, तो परफेक्टली बेक झालेला. त्याचबरोबर मी ऑर्डर केलेली इलायची चहा. त्यानंतर आम्ही ट्राय केला व्हाईट सॉस पास्ता. पास्तासुद्धा चांगला होता. त्यानंतर आम्ही ऑर्डर केले लोडेड फ्राईज आणि हेझलनट फ्रॅपे. त्यानंतर चीज मॅगीसुद्धा ट्राय केली. रोज चहा ट्राय केला. मला रोज चहा पर्सनली खूप आवडला आहे. त्यानंतर आम्ही ट्राय केलं पनीर मजेदार सँडविच. देन वी हॅड ब्लूबेरी फ्रॅपे, तो सुद्धा छान होता. हॉट चॉकलेट तर खरंच खूप टेस्टी आहे, एकदा तुम्ही ट्राय करून बघा. आणि सर्वात शेवटी खाल्ले फ्रेंच फ्राईज. सर्व फूड आयटम्स खरंच टेस्टी होते. ओव्हरऑल आमचा इथला एक्सपिरियन्स अतिशय छान होता. इथलं ॲम्बियन्स एवढं पीसफुल आहे ना की तुम्हाला परत परत यावं वाटेल. वेदर यू आर प्लॅनिंग अ कॅज्युअल मीटअप, अ कॉफी डेट, फॅमिली टाईम or just looking for a peaceful place to relax, don't just think about it. Visit Baitak Cafe. हाय, मी दीक्षा. मी आताच बैठक कॅफेमध्ये आणि आली होती. तर मला इकडचं ॲम्बियन्स आणि एस्थेटिक खूप आवडलं होतं आणि ॲम्बियन्ससुद्धा खूप चांगलं आहे आणि फूडचंसुद्धा खूप मस्त आहे. क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे. थँक्यू. मी फर्स्ट टाईमच इकडे आले आणि मला व्हाईट सॉस पास्ता घाला आहे. त्याचं क्रीमीनेस, ग्रीन ॲपल ज्यूस खूपच मस्त होतं आणि डिलिशियस होतं. आणि त्यांचं व्हेन्यू मस्त आहे आणि फुल कम्फर्टेबल आहे. फोटोज काढायला पण मला खूप ठिकाण आहेत. थँक्यू. या कॅफेमधलं फूड, इथलं ॲम्बियन्स अतिशय सुंदर आहे. तुम्ही आवर्जून या कॅफेला भेट द्या. इथे तुम्ही व्हिजिट केल्यावर तुम्हाला सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडली आहे हे मला तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ हाईपसुद्धा करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नाही आहे तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हो, कॅफेचे सर्व डिटेल्स आहेत ना, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, तर तो सुद्धा एकदा नक्की चेक करा. बाय.